पहिला नंबर भारतीय जनता पार्टीचा आहे, कारण भारतीय जनता पार्टी राज्यात केंद्रात सत्तेमध्ये आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये फ्रंट सीटवरती भारतीय जनता पार्टी असणार आहे। म्हणूनच भारतीय जनता पार्टीची सगळ्यात ताकद आधी आपण बघूयात आणि त्यानंतर कमकुवत बाजू कुठल्या आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायच्यात। तर सगळ्यात पहिला मुद्दा, भारतीय जनता पार्टीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे आणि फडणवीस यांचं नेतृत्व आहे। राज्यामध्ये मागच्या 3 विधानसभा निवडणुका या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लढलेल्या आहेत आणि मागची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच लढली गेलेली होती। आता मोदींचा चेहरा हा विकासात्मक चेहरा आहे, एक प्रकारे सकारात्मक राजकारण करतात, त्याचा सुद्धा फायदा भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर हिंदुत्व, शहरांमध्ये जे हिंदुत्ववादी मतदार आहेत मुंबईमध्ये किंवा MMR रिजनमध्ये, त्यावरती भाजपचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे शहरी मतदार जे राखून भाजपने ठेवलेले आहेत त्याचा सुद्धा या निवडणुकीमध्ये फायदा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर मुंबईमध्ये, खास करून मुंबई वेस्टर्न या भागामध्ये जो उत्तर भारतीय मतदार आहे, या उत्तर भारतीय मतदाराने लोकसभा विधानसभेला मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याचं दिसून आलेलं होतं। तसे आकडे सुद्धा समोर आलेले होते। त्यामुळे विधानसभा लोकसभेला ज्या पद्धतीने मतदार हा भाजपच्या बाजूने राहिला, असाच जर तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जर राहिला तर याचा सुद्धा भारतीय जनता पार्टीला फायदा होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जे देवेंद्र फडणवीस सातत्याने त्यांच्या भाषणामधून सांगत असतात, मग कोस्टल रोडचा प्रकल्प असेल, नवी मुंबई मेट्रो असेल किंवा मेट्रोच्या वेगळे फेजेस असतील किंवा रस्त्यांच्या वेगळ्या पायाभरणी त्यांनी केलेल्या असतील, या नवीन प्रकल्पांचं जे व्हिजन आहे ते देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते सतत मांडत असतात। मुंबईतल्या कुठल्याही मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन असेल तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्घाटनासाठी किंवा पायाभरणीसाठी, भूमिपूजनासाठी बोलवण्याचा भाजप नेत्यांचा आग्रह असतो। त्यामुळं मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल किंवा इतर वेगवेगळ्या छोट्या मोठ्या योजना असतील ज्या लघु उद्योगदारांपर्यंत पोहोचण्याचा किंवा व्यापाऱ्यांपर्यंत किंवा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा भाजपचा असतो, त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडे छोट्या छोट्या लोकल नेत्यांचं एक जाळं आहे आणि त्या जाळ्याचा सुद्धा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल। आणि अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू संघटना ज्या आहेत त्यांचा सुद्धा बॅकअप हा भारतीय जनता पार्टीला मिळेल। आता आपण भारतीय जनता पार्टीच्या मजबूत बाजू बघितल्या, पण कमकुवत बाजू भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या असू शकतात तर सगळ्यात पहिला जो भाग आहे की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार जरी वाढलेले असले, नगरसेवक जरी वाढलेले असले तरी सुद्धा त्यांचा मराठी भाषिक पट्ट्यांमध्ये अजूनही प्रभाव हा मर्यादित आहे। उत्तर भारतीय मतदारांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पसंती दिलेली होती, वेस्टर्न मुंबई किंवा उत्तर मध्य किंवा ईशान्येकडचा भाग असेल तर तरी सुद्धा मराठी पट्टे जे आहेत म्हणजे वरळी, दादर, शिवडी किंवा यासारखे भायखळा यासारखे जे पट्टे आहेत तिथे भारतीय जनता पार्टीला तुलनेत वेस्टर्न मुंबईसारखं यश मिळवता आलेलं नाही आहे। दलित आणि मुस्लिम मतदारांची नाराजी हा सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठा भारतीय जनता पार्टीला फटका बसू शकतो, कारण विधानसभेला उद्धव ठाकरे यांनी ज्या 10 विधानसभेला जागा जिंकल्या आमदारकीच्या, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम दलित बहुल भागामध्ये शिवसेनेला मतदान झालेलं होतं, UBTला। पण हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो, कारण या निवडणुकीमध्ये मुंबई भाजप जे आहे, मुंबईचं केडर आहे, तर या नेत्यांमध्ये कुठेतरी विसंवाद असल्याचं दिसून येतंय। असे अनेक जाणकार सुद्धा त्यांची मतं व्यक्त करतात की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे, वरून जो आदेश येतो तो पाळावा लागतो, पण खालच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये सगळं काही सुरू आहे का याबद्दल सुद्धा प्रश्न आहे। पण भारतीय जनता पार्टीची जी मदार आहे ती सगळी हिंदुत्ववादी मतांवर आहे आणि अशा वेळेला हिंदुत्ववादी मतं संपूर्णतः भाजपला मिळतील का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तिथे शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्ववादी मतांच्या आकड्यामध्ये किंवा एकूण संख्येमध्ये वाटेकरी असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे।